आरोह, तुझी होळी कशी असते आणि काय काय धमाल करता तुम्ही किंवा केलेली आहे शाळेतली? शाळेतली होळी वेगळी होती, पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग आमचं एक रुटीन बसलं होतं. म्हणजे सकाळी 6 वाजता जमायचं, पहिले आपली आपल्या लेवलवर खेळून घ्यायची, घाण व्हायचं सगळं, आणि मग त्याच्यानंतर प्लॅनिंग असायचं. एक प्लॅनिंग म्हणजे फुगे विकत आणले जायचे, आणि मग त्याच्यानंतर बाईकवरनं आम्ही जायचो, तर बाटल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पाणी, ते पण ज्या लोकांकडे जाणार आहे त्या अनुषंगाने, म्हणजे रंग, काही ह्याच्यात राख, माती, कोणी आवडत नसेल तर त्याच्यात अजून घाण काहीतरी घरातला शॅम्पू किंवा साबण वगैरे असं टाकून, आणि मग ती सगळी होळी खेळायची, दिवसभर फिरायचं, असं सगळं. ते मला आता इथे बसल्या बसल्या एकदम अचानक आठवते. मी असं ऐकलंय की तू खूप छान वादन करतोस, खरं आहे का? वादन करतो म्हणजे हा, मी ड्रम वाजवलेत. क्या बात आहे. आम्ही ड्रम भरतो सकाळी, कारण पाणी नसतं दिवसभर, त्याच्यामुळे आम्हाला सकाळी उठले काम ड्रम भरायचं, पण तुम्ही वाजवताय, किती मोठी गोष्ट आहे. ड्रम सेट तयार आहे, तर प्लीज जोरदार टाळ्या आरोहसाठी. आरोह, म्हणजे हे कशासाठी, म्हणजे ही कला म्हणून की आता तू ठरवलंयस की तुषार देवलच्या बँडमध्ये कामच करायचं आमच्या बरोबर? आठवड्यात किती दिवस? 2 दिवस मी दिसणार इथे तुम्हाला. सिद्धार्थ मेननबद्दल मला कळलं की त्याला शाहरुख खानची मिमिक्री खूप छान जमते, म्हणजे अतुल सरांची तो करतो हे बघितलंय आपण, पण शाहरुख खानची जमते हे काय आहे? खरं तर एक गमतीशीर किस्सा आहे. मी श्रिया पिळगावकर जी आपली मैत्रीण आहे, आम्ही भेटत असतो खूप रेग्युलरली, आणि तिने फॅन मध्ये काम केलंय. तर जेव्हापासून तिने फॅन मध्ये काम केलंय, मी नेहमी तिला भेटताना मी शाहरुख म्हणूनच जातो. म्हणजे मी असं, हो श्रिया कम कम गिव्ह मी अ हग वगैरे असं मी. तर ती अशी वाटतं की नाही प्लीज असं नको म्हणून, नो नो श्रिया प्लीज 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 डोंट गो प्लीज प्लीज और पास. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झाला?
काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.